नमस्कार मित्रांनो, समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला मित्रांनो, आपण घेऊन आलोय कापूस बाजारभाव। शेतकरी आता दिवाळी गोळ होणार आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता कपाशी आपल्या मागे। कपाशीला कुठल्याही प्रकारचा एवढे बोंड नाहीये, जे सरासरी 50-60 बोंड राहत होते तर ते सरासरी आता अतिवृष्टीमुळे सरासरी बोंडाचा कमी आहे आणि जेमतेम कापूस निघला आहे। तर प्रत्येक बाजार समितीचा मित्रांनो अकोट बाजार समितीचा भाव आहे, कालचा कापसाचे बाजार भाव आहे 9,311 रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे मित्रांनो। तर प्रत्येक शेतकरी जर कापूस विकण्याची घाई करत असेल तर मित्रांनो त्यांना एकच विनंती आहे की कापूस विकण्याची घाई करू नका, जेणेकरून तुम्हाला कापसाचा बाजार भाव आहे ते चांगल्या प्रकारे वाढलेले आहे। जे छोटे मोठे व्यापारी ते कमी भाव घेत आहे, पण कालची जी बातमी आहे अकोट बाजार समिती आहे, तर अकोट बाजार समितीने 9,311 रुपये प्रति क्विंटल कापूस घेतलेला मित्रांनो। तुम्ही पाहू शकता कपाश कशा रीते कपाशाला जे उत्पन्न होत होतं ते कमी प्रमाणात कापूस आहे, अतिवृष्टी झाल्यामुळे कमी प्रमाणात कापूस आहे। तर कापूस कमी असल्यामुळे शेतकरी बरेचसे शेतकरी कापूस विकण्याचा प्रयत्न करतात। तर ज्यांच्याकडे कापूस आहे ते विकू नका, जेणेकरून चांगल्या प्रकारे भाव भेटेल मित्रांनो। कालचा भाव आहे CCI आणि पणन महासंघ यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता असून वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या निर्णयानंतर या प्रक्रियेला वेग येणार आहे। राज्यातील 11 झोनमधील प्रत्येकी सुमारे 10 खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त, पणन महासंघाला मिळाली परवानगी। भारतीय कापूस महामंडळ सोबत होणार करार। आपले बरेच शेतकरी बांधव असतील कापूस विकण्याची घाई करत असेल तर थांबून जा, जेणेकरून कापसाला चांगल्या प्रकारे भाव मिळेल। तुम्ही पाहू शकता अकोट बाजार समितीतील आता चालूच 9,311 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालेला आहे। राज्यात यंदा कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून विदर्भातील धान उत्पादक जिल्हे वगळण्यास हेक्टरी लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे। केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाचा हमी भाव 589 रुपयांनी वाढवून 8,110 रुपये प्रति क्विंटल केला आहे। त्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल।